स्वामी समर्थ हे महाराष्ट्रातल्या लाखो करोडो भक्तांचे श्रद्धास्थान आहेत. पण स्वामी समर्थांचा काळ नेमका कोणता? स्वामी समर्थांचा जन्म कधी झाला, कुठे झाला, ते महाराष्ट्रात कोणत्या काळात होते, स्वामी समर्थांचे सहकारी कोण, त्यांच्या बरोबर राहिलेले त्यांना पाहिलेले लोक कोण होते, स्वामी समर्थ दिसायला कसे होते, त्यांची उंची, वजन काय होते, त्यांचं सर्वात महत्त्वाचं म्हणजे मूळ नाव काय होतं. गुरुचरित्र किंवा तत्सम ग्रंथांच्या पलीकडे स्वामी समर्थांचा इतिहास काय आहे, असे अनेक प्रश्न अनेकांना पडतात. काहींना हे प्रश्न देखील पडत नाहीत. पण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वामी समर्थांची संपूर्ण स्टोरी, संपूर्ण इतिहास सांगणार आहे. त्यांच्या जन्मापासून म्हणजे प्रकट होण्यापासून त्यांच्या महासमाधीपर्यंत, त्यांना भेटलेले लोक, त्यांनी त्यांचे काढलेले कॅमेऱ्याने काढलेले फोटो, त्यांचे भक्त, त्यांचे इंग्रजांच्या बरोबर कधी कधी आलेले संबंध, या सगळ्या गोष्टींची चर्चा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये करणार आहोत. व्हिडिओ थोडासा मोठा होईल, पण तुम्हाला कधीही ऐकायला न मिळालेली सगळी माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळेल. त्यामुळे शेवटपर्यंत राहा आणि काहीही मिस करू नका. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. स्वामी समर्थांच्या जन्माबद्दलची एक सर्वात प्रसिद्ध कथा आहे, ज्यामध्ये सांगितलं जातं की इसवी सन 1459 साली श्री नृसिंह सरस्वती श्रीशैलम जवळच्या कर्दळी वनात अदृश्य झाले आणि 350 वर्षानंतर त्याच कर्दळी वनात एका लाकूड तोड्याची कुऱ्हाड एका वारुळावर पडली. त्यातून रक्त आलं आणि त्यातून बाहेर आले स्वामी समर्थ. तो घाव त्यांच्या मांडीवर झाला होता. म्हणजे या कथेप्रमाणे स्वामी समर्थांचा जन्म येतो 1459 नंतर 350 वर्षांनी, म्हणजे इसवी सन 1809 साली. म्हणजे आजपासून म्हटलं तर 217 वर्षापूर्वी स्वामी समर्थांचा जन्म झाला होता. पण ही कथा अनेक लोक मान्य करत नाहीत. स्वामींचे शिष्य आणि स्वामींचे पुत्र असं ज्यांना मानलं जातं, ते स्वामीसूत महाराज म्हणतात की इसवी सन 1149 साली उत्तर भारतातल्या छेलिकेळा गावामध्ये एका 8 वर्षाच्या मुलाच्या रूपात जमीन फोडून स्वामी समर्थ प्रकट झाले. म्हणजे त्यांचा जन्म असा झालाच नाही. आणि या गोष्टीचा एक पुरावा देखील उपलब्ध आहे. तो पुरावा म्हटला तर स्वामींच्या अहिल्यानगरच्या मठात आजही स्वामींची एक जन्मकुंडली ठेवलेली आहे. ती स्वामींचे शिष्य असणाऱ्या नाना बापूजी रेखी यांनी बनवलेली होती आणि ती स्वतः स्वामी समर्थांनी मान्य केलेली होती. त्या कुंडलीनुसार स्वामी समर्थांचा जन्म गुरुवार चैत्र शुद्ध द्वितीया शके 1071 म्हणजेच एप्रिल 1150 मध्ये हस्तिनापूर पासून 12 किलोमीटर असणाऱ्या छेली नावाच्या गावामध्ये झाला. आता छेली म्हटलं तर आजचा उत्तर प्रदेश, तिथं गंगा नदीच्या काठावर स्वामींचा जन्म झाला असं मानलं जातं. पण 1150 हे साल जर खरं मानलं तर ते जन्मकुंडलीप्रमाणे बरोबरच आहे. पण त्याप्रमाणे जर बघितलं तर स्वामींच्या महासमाधीच्या वेळेला म्हणजे इसवी सन 1878 साली स्वामींचं वय 728 वर्षे भरतं, जे आजच्या मानवी कल्पनेच्या दृष्टीनं अतर्क्य आहे. पण जे आपल्या समोर आहे ते मी तुमच्या समोर ठेवतोय. बाकी जो तो आपल्या श्रद्धेचा प्रश्न आहे. आणि याच कुंडलीप्रमाणे आज देखील स्वामींचा प्रकट दिन साजरा केला जातो. पुण्याचे कारवे नावाचे एक ब्राह्मण जेव्हा अक्कलकोटला स्वामी समर्थांना भेटले, त्यावेळी त्यांनी स्वामींना काही प्रश्न विचारले. तुम्ही नेमके आहे तरी कोण? त्यावेळी स्वामींनी त्यांना उत्तर दिलं होतं, मी यजुर्वेदी ब्राह्मण आहे आणि माझं नाव आहे नृसिंह भान. माझं गोत्र आहे कश्यप आणि माझी रास मीन आहे. माझे पूर्वज वटवृक्ष आहेत आणि माझी नगरी आहे दत्तनगर. आता पुन्हा विचारशील तर खेटराचा मार बसेल, असेही स्वामी पुढे म्हणाले होते. आता माझे पूर्वज वटवृक्ष आहेत आणि नगरी म्हणजे दत्तनगर, या दोन्ही गोष्टीतून स्वामींच्या पूर्वजांचा काहीच अंदाज लागत नाही. पण स्वामी स्वतः सांगतात की त्यांचे नाव नृसिंह भान होते आणि ते यजुर्वेदी ब्राह्मण होते. त्यांचे गोत्र कश्यप होते. नंतर स्वामींनी काही इंग्रज अधिकाऱ्यांना आणि काही पारशी व्यापाऱ्यांची ज्या ज्या वेळेला भेट घेतली, त्यावेळी स्वामींनी आपले नाव नृसिंह भान होते असेच अनेकांना सांगितल्याचे लिहून ठेवलेले आहे. स्वामी समर्थांनी स्वतःच अनेक वेळा सांगितलं होतं की मी कर्दळी वनापासून बंगालमध्ये गेलो, तिथं कालीमातेचं दर्शन घेतलं, नंतर गंगोत्री, यमुनोत्री, उत्तर भारतातली काशी, प्रयाग अशी अनेक तीर्थक्षेत्र पाहिली आणि त्यानंतर मी हैदराबादमध्ये, आजचा हैदराबाद, तिथं जाऊन राहिलो. त्यानंतर इसवी सन 1838 साली मराठवाड्यातल्या राजूर नावाच्या गावात पहिल्यांदा महाराष्ट्रात स्वामी समर्थ अवतरले. तिथं स्वामी समर्थ 1838 साली आले आणि बघा 1838 साली तिथं आले आणि पुढे जवळजवळ 1856 पर्यंत स्वामी समर्थांचा वास्तव्य जे आहे ते महाराष्ट्रात आणि कर्नाटकात असं राहिलेलं आहे. पण तरीही अक्कलकोटमध्ये ते आलेले नव्हते. तिथं स्वामी समर्थांनी राजूरमध्ये एक मठ स्थापन केला आणि पुढे ते पंढरपूरला गेले.
पंढरपूरमधून पुढे ते कर्नाटकमधल्या उडपीमध्ये गेले, तिथं जाऊन काही काळ राहिले आणि त्यानंतर पुन्हा ते महाराष्ट्रात मंगळवेढ्यामध्ये येऊन राहिले, जिथं ते पुढे जवळजवळ 12 वर्ष राहिले. सोलापूर जिल्ह्यातल्या या एका छोट्याशा ठाण्यात स्वामी समर्थ 12 वर्षे एकूण राहिले, पण तिथे ते इतके प्रसिद्धी पावलेले नव्हते. तिथले लोक त्यांना चंचल भारती किंवा दिगंबर स्वामी या नावाने हाक मारत असत. मंगळवेढ्यातच त्यांना बसप्पा तेली नावाचा एक अत्यंत गरीब भक्त भेटला, जो पुढे त्यांचा कायमचा शिष्य झाला. त्यांच्या मंगळवेढ्याच्या मुक्कामातच स्वामी समर्थ कर्नाटकातल्या माणिकनगर येथे गेले. तिथे माणिक प्रभू नावाचे एक संत होते, ज्यांचा काळ 1817 ते 1865 दरम्यानचा होता. या माणिक प्रभूंच्या चरित्रामध्ये एक स्पष्ट नोंद आहे की स्वामी समर्थ माणिकनगरमध्ये 6 महिने राहिले होते. माणिक प्रभू आणि स्वामी समर्थ दोघेही औदुंबराच्या झाडाखाली बसून आध्यात्मिक चर्चा करत असत. स्वामींनी माणिक प्रभूंना आपला भाऊ मानलं होतं. माणिक प्रभूंना देखील दत्तात्रयाचा अवतार कर्नाटकात मानलं जातं. कर्नाटकातल्या लोकांची ही श्रद्धा आहे. ही भेट साधारण 1845 ते 1855 या दरम्यान झाली असावी. 1856 साली स्वामींनी मंगळवेढा सोडलं ते कायमचंच. 6 एप्रिल 1856 या दिवशी रविवार चैत्र शुद्ध द्वितीयाला स्वामी समर्थांनी अक्कलकोट शहरामध्ये प्रवेश केला. जर तुम्ही वर नाना रेखींनी काढलेली जन्मकुंडली बघितली तर हाच दिवस स्वामींचा जन्मदिवस देखील आहे किंवा प्रकट दिवस देखील आहे. म्हणून स्वामी समर्थ ज्या दिवशी अक्कलकोटमध्ये आले त्या दिवसालाच एक प्रकारे प्रकट दिन असं मानलं जातं. खरं तर तो त्यांचा ऍक्च्युली पृथ्वीवर अवतरित झाल्याचा दिवस देखील मानला जातो. पहिले 3-4 दिवस ते गावच्या वेशीजवळ खंडोबाच्या मंदिरामध्ये राहिले, तिथंच त्यांनी मुक्काम केला. अक्कलकोट हे तेव्हा एक संस्थान होतं, हे तुम्हाला माहिती असेल. छत्रपती संभाजी महाराजांचे पुत्र युवराज शाहू महाराजांनी अक्कलकोटचं संस्थान हे त्यांचे मानलेले पुत्र असलेल्या फत्तेसिंग भोसले यांना दिलेलं होतं. यांच्याच घराण्याची सत्ता पुढे अनेक वर्ष अक्कलकोटमध्ये राहिली होती. स्वामी जेव्हा सुरुवातीच्या काळात खंडोबाच्या मंदिरात राहत होते त्यावेळेला तिथल्या एका घोडेस्वाराने, म्हणजे जो अक्कलकोटच्या संस्थानामध्ये काम करत होता, त्यानं गंमत करावी म्हणून स्वामींना एक मोकळी चिलीम दिली आणि म्हटलं की ही चिलीम ओढा. स्वामींनी ती चिलीम ओढली आणि त्या चिलीम मधून धूर निघायला लागला. जसं त्यानं हे पाहिलं तसं त्यानं तिथंच असणाऱ्या चोळप्पाला हाक मारली आणि सांगितलं की या माणसाला जेवण दे, हा काही साधा माणूस नाही. आणि स्वामी त्यानंतर चोळप्पाच्या घरी गेले. त्यावेळेस ते चोळप्पाला म्हणाले की माझे आणि तुझे 7 जन्मांचे नाते आहे, म्हणून मी तुझ्या घरी आलोय. त्यानंतर मग स्वामींनी कायमची वस्ती केली, ती ज्याला वटवृक्ष मंदिर आता आपण म्हणतो, त्या मंदिरामध्ये, त्या वटवृक्षाच्या खाली. अजूनही अनेकांना स्वामींचा नेमका काळ कोणता हे जर समजलं नसेल तर पुन्हा एकदा सांगतो. 1856 साली स्वामी जेव्हा अक्कलकोटला आले त्याच वर्षी लोकमान्य टिळकांचा जन्म झालेला होता. गोपाळ गणेश आळगरकरांचा जन्म झालेला होता. 1857 एक महत्वाची क्रांती भारतात घडलेली होती, ती म्हणजे ब्रिटिशांच्या विरोधात पहिलं स्वातंत्र्य समर घडून आलं. भारतीयांनी आपल्या हातात शस्त्र घेतलं आणि ब्रिटिशांचा पराभव करण्याचा प्रयत्न केला, जो फसला होता. हा सगळा काळ स्वामींचा अक्कलकोट मधला वास्तव्याचा काळ आहे आणि याच काळात मग स्वामींचा महिमा आणि त्यांची कीर्ती अक्कलकोटमध्ये आणि अक्कलकोटच्या बाहेर देखील सर्वदूर पसरली. तेव्हाच्या अक्कलकोटचे संस्थानिक होते मालोजी भोसले द्वितीय. मालोजी भोसले हे गाणगापूरला नेहमी जात होते. नृसिंह सरस्वतींचे ते भक्त होते. पण एकदा नृसिंह सरस्वतीच त्यांच्या स्वप्नात आले आणि त्यांनी सांगितलं की तू गाणगापूरला वारंवार काय येतोयस, मी स्वतःच आता अक्कलकोटला आलोय. आणि त्यानंतर स्वतः मालोजी भोसले, बायजाबाई, इंदोरचे राजे तुकोजी होळकर, बडोदाचे मल्हारराव गायकवाड म्हणजे सयाजीराव गायकवाडांच्या अगोदरचे जे राजे होते ते, अक्कलकोटचे पुढचे राजे शहाजी भोसले तिसरे, असे अनेक महत्वाचे संस्थानिक अधिकारी हे स्वामी समर्थांचे भक्त बनले. अगदी निजामाच्या राज्यातले अनेक हिंदू अधिकारी देखील स्वामी समर्थांचे भक्त झालेले होते. अक्कलकोटला येण्याच्या अगोदर स्वामींनी वेगवेगळ्या ठिकाणी वस्ती केली होती. त्यामुळे त्यांच्या भक्तांची यादी जरी बघितली तरी लक्षात येतं की त्यांचे सगळेच भक्त हे पुढे जाऊन मोठे साधू आणि तपस्वी झालेले होते. त्यापैकी काही साधी नावं सांगायची तर शेगावचे गजानन महाराज, शिर्डीचे साईबाबा, पुण्याचे शंकर महाराज, पुण्याचे जंगली महाराज, अशी काही नावं सांगता येतील. स्वामींचे असे महत्वाचे असे महाराष्ट्रातले 28 भक्त आहेत आणि हे 28च्या 28 भक्त हे त्या त्या भागातले मोठे संत महंत आहेत. बडोद्याच्या मल्हारराव गायकवाड महाराजांनी तर चोळप्पाला 10,000 रुपये देतो, स्वामींना कायमचे अक्कलकोट सोडून बडोद्याला घेऊन गे अशी गळ घातलेली होती. पण यासाठी स्वामी तयार झाले नाहीत.
विष्णुबुवा ब्रह्मचारी नावाचे एक हिंदू सनातन धर्माचे अभ्यासक होते, कट्टर अभिमानी होते. त्यांनी ही 3 पारशी लोकांच्या सोबत अक्कलकोटला भेट दिली. त्यावेळी हिंदू धर्मावर मिशनऱ्यांचे होणारे आघात वगैरे विषयावर ते स्वामी समर्थांच्या प्रेझेन्समध्ये तिथल्या जनसमुदायासमोर बोललेले होते. पण ब्राह्मण धर्म आणि इतर अनेक गोष्टींच्या बरोबर त्यांनी जेव्हा स्वामी समर्थांच्या बरोबर चर्चा करायचा प्रयत्न केला, त्यावेळी स्वामी काहीही बोलले नाहीत. अनेक वेळा ते पूर्णपणे मौन धारण करत असत. त्यामुळे विष्णुबुवांचा असा गैरसमज झाला की स्वामी फक्त चमत्काराच्या जोरावर महान ठरलेले आहेत, त्यांचा इतका अभ्यास असा वेदांचा वगैरे नाही. पण त्याच दिवशी रात्री स्वप्नात हजारो विंचवांनी त्यांना घेरलेलं होतं आणि ते एकदम ओरडतच जागे झाले. त्यांना वाटलं की आपण मेलोच. आणि त्यानंतर मग त्यांना ही गोष्ट लक्षात आली की स्वामी समर्थ हे जाणून बुजून बोलले नव्हते. आणि मग त्यांनीही मान्य केलं की स्वामी समर्थ हे एक असाधारण व्यक्ती आहेत. इसवी सन 1857 साली संपूर्ण देशात एक बंड पेटलेलं होतं. या काळात स्वामी समर्थ हे नुकतेच अक्कलकोटमध्ये आलेले होते. पण या बंडातून भारतीयांच्या हाती काही पडणार नाही, त्यासाठी अजून वेळ आलेली नाही, असंच स्वामींनी सांगितल्याचे दाखले दिले जातात. पण त्यांच्या अक्कलकोटच्या निवासामध्ये स्वामी समर्थांची कीर्ती ही संपूर्ण महाराष्ट्रभर पसरली होती आणि त्याची दखल ब्रिटिश सरकारला देखील घ्यावी लागली. मुंबईतल्या ब्रिटिश सरकारने अक्कलकोटच्या राजाला आदेश दिला होता की स्वामी समर्थांची नीट काळजी घ्या. 1865 सालीच एका ब्रिटिश व्यक्तीने म्हणजे जॉर्ज ईस्टमन यानं कोडॅकच्या कॅमेऱ्याचा शोध लावला होता. त्यामुळे या कॅमेऱ्याचा प्रसार करण्यासाठी भारतातल्या अनेक साधू संतांचे फोटो काढावेत, जेणेकरून हा कॅमेरा आणि या उपकरणाचाच प्रचार होईल. म्हणून ब्रिटिशांनी ठरवलं की स्वामींचे फोटो काढायचे आणि त्यासाठी युरोपातून एक फोटोग्राफर अक्कलकोटला खास स्वामी समर्थांचे फोटो काढण्यासाठी आला. स्वामी समर्थ आपल्या भक्तांशी बोलत असताना त्यानं कोणतीही स्वामींची परवानगी न घेता गुपचूप स्वामींचा फोटो काढला. जेव्हा तो फोटो डेव्हलप केला तेव्हा तो त्याला वेगळाच दिसायला लागला. त्यानं प्रत्येक व्यक्तीला जाऊन तो फोटो दाखवायचा प्रयत्न केला. त्यावेळी प्रत्येक व्यक्तीला तो वेगळ्याच व्यक्तीचा फोटो दिसत होता. कोण म्हणाले हा खंडोबाचा फोटो आहे, कोण म्हणाले रामाचा फोटो आहे, कोण म्हणाले हा अंबाबाईचा फोटो आहे. अशा गोष्टी घडत होत्या. जेव्हा तो फोटोग्राफर घेऊन स्वामींच्याकडे गेला तेव्हा स्वामीच त्याला म्हणाले या फोटोमध्ये काय दिसतंय बघ. तेव्हा त्या फोटोकडे बघितल्यानंतर फोटोग्राफरला त्यामध्ये एक माकड दिसलं. तेव्हा मग या फोटोग्राफरनं स्वामींची क्षमा मागितली आणि त्यांची परवानगी घेऊन मग त्यानं स्वामींचे बसलेले, उभे असलेले, निद्रा घेत असलेले अशा वेगवेगळ्या पोजेस मधले अनेक फोटो जे स्वामींच्या वेळापत्रकाप्रमाणे त्यांच्या त्यांच्या अवस्थेतले असायचे ते सगळे फोटो काढले. हे सगळे फोटो आज देखील उपलब्ध आहेत. हे सगळे ओरिजिनल फोटो आहेत. हे आजही तुम्हाला पाहता येतात. पुढे स्वामींच्या समाधीनंतर थिओसॉफिकल सोसायटीच्या डॉक्टर ॲनी बेझंट यांनी कर्नल S.H. ऑलकॉट यांना अक्कलकोटला पाठवलं. ते 6 महिने अक्कलकोटमध्ये राहिले आणि त्यांनी 7 स्टेजेस ऑफ मॅन नावाचं एक पुस्तक लिहिलं, ज्यामध्ये स्वामींचे हे सगळे मूळ कोडॅक कॅमेराने काढलेले सगळे फोटो छापलेले आहेत, जे तुम्हाला आम्ही स्क्रीनवरती दाखवतोय. मग स्वामी दिसायचे कसे असा एक प्रश्न अनेकांना पडत राहतो. तर या फोटोमध्ये तुम्ही बघू शकता की ते अत्यंत उंच होते. काही ठिकाणी त्यांची उंची 6 फुटापेक्षा जास्त, तर काही ठिकाणी अगदी 7 फुटापर्यंत सांगितलेली आहे. त्यांचा वर्ण गोरा होता, नाक सरळ होते, कान लांब होते, छाती भरदार होती. त्यांचं वर्णन अजानबाहू असं केलेलं आहे, म्हणजे ज्यांचे हात खूप लांब होते असे अजानबाहू होते. आणि त्यांच्या काही फोटोमध्ये हे स्पष्ट दिसतंय की त्यांचे हात अगदी गुडघ्याच्या खालीपर्यंत सहज उभारल्यानंतर देखील पोहोचलेले दिसतात. इथं तुम्हाला आणखी एक स्वामींची इंटरेस्टिंग गोष्ट सांगतो. काहींना ती चमत्कार वाटते, काहींना आणखी काही वाटतं, पण ती एक फॅक्ट आहे. ज्यांना कुणाला वारस नसेल त्यांची संस्थानं खालसा करायचं धोरण ब्रिटिशांनी आखलेलं होतं, हे आपण इतिहासात शिकलोय. अक्कलकोट हे असं संस्थान होतं जिथं शहाजी राजे दुसरे राज्य करत होते. त्यांचा मृत्यू झाला 1866 ला आणि त्यानंतर त्यांच्या जागी मालोजी राजे दुसरे गादीवर आले. पण या मालोजींच्या काळात भ्रष्टाचार बोकाळलेला होता. दाजीबा भोसले नावाचा एक अत्यंत भ्रष्ट असा त्यांचा अधिकारी होता, ज्याला इंग्रजांनी अटक केली होती, कारण तो तिथल्या अक्कलकोटच्या जनतेला त्रास देत होता. पण मालोजी भोसले यांचा तो खास होता. त्यामुळं ब्रिटिशांनी अटक केलेल्या या माणसाला देखील मालोजी भोसले यांनी स्वतः जामीन दिला आणि त्याला सोडवून परत आणले. ही गोष्ट अक्कलकोटमध्येच राहणाऱ्या स्वामी समर्थांना अजिबात रुचली नाही. त्यांना माहिती होतं की मालोजी भोसलेंनी ही केलेली चूक आहे आणि हा दाजीबा हा अत्यंत वाईट माणूस आहे. त्यांनी बर्जोजी नावाच्या अक्कलकोट संस्थानच्या न्यायाधीशाला स्पष्ट सांगितलं होतं की तुमचं राज्य आता टिकत नाही. आणि 1866 साली राज्य व्यवस्थित चालवलं नाही म्हणून ब्रिटिशांनी अक्कलकोट संस्थान खालसा केलं. मिसरूल असं त्याला कारण दिलं, म्हणजे व्यवस्थित राज्य चालवलं नाही.
मालोजी भोसले यांना आणि त्यांच्या संपूर्ण परिवारालाच त्यांची चूक लक्षात आली. त्यांनी स्वामींचे पाय धरले. पुढे त्यांनी हीच अपेक्षा केली की स्वामींच्या चमत्काराने का होईना आम्हाला आमचं राज्य आमच्या घराण्याला परत मिळावं. पुढे 4 वर्षांनी 1870 साली मालोजी भोसले यांचं निधन झालं. ब्रिटिशांनी मालोजींचा 3 वर्षाच्या मुलाला म्हणजे शहाजी भोसले तिसरे या 3 वर्षाच्या मुलाला गादीवर बसवून त्याला लिमिटेड पॉवर्स देऊन संस्थान कंटिन्यू करायला दिलं. हा स्वामींचा एक चमत्कारच होता असं मानलं जातं. कारण एकदा खालसा झालेलं संस्थान परत कधीच मिळत नसतं. झाशी, सातारा, नागपूर, अवध अशी अनेक संस्थानं खालसा झालेली आपण इतिहासात बघितलेली आहेत, पण संस्थान कधीही परत मिळालं नाही. पण अक्कलकोटच्या राजाला मात्र मर्यादित अधिकार असलेलं राज्य परत मिळालं. याला स्वामींचा चमत्कार मानलं जातं. पुढं 1891 साली म्हणजे आणखी 20-21 वर्षांनी ब्रिटिशांनी अक्कलकोटच्या राजाला म्हणजे तेव्हा देखील हेच शहाजी तिसरे होते, त्यांना संपूर्ण अधिकार असलेले राज्य बहाल केले. अशा रीतीनं खालसा झालेलं संस्थान पुन्हा रिस्टोर होण्याची ही भारतातली एकमेव केस ठरली. इसवी सन 1875-1876 मध्ये संपूर्ण महाराष्ट्रात आणि भारतातच दुष्काळ पडलेला होता. मी तुम्हाला काही दिवसापूर्वी सांगितलेलं होतं या दुष्काळाबद्दल की एल निनोमुळेच हा दुष्काळ पडलेला होता, पण तेव्हा हे माहितीच नव्हतं. एल निनोची परिस्थिती यावर्षी देखील निर्माण झालेली आहे. या काळात अनेक लोक उपाशी मरत होते. तेव्हा वासुदेव बळवंत फडके यांनी ब्रिटिशांच्या विरोधात शस्त्र हातात घेतलं आणि ब्रिटिशांचा पराभव करण्याचा चंग त्यांनी बांधला. ते सरकारी नोकरीत होते ती त्यांनी सोडली आणि कोळी, रामोशी, भिल्ल अशा जमातींना एकत्र घेऊन त्यांनी एक लढा सुरू केला. त्यावेळी असं सांगितलं जातं की ते अक्कलकोटला स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी आले आणि त्यांनी स्वतःचीच तलवार स्वामींच्या समोर ठेवली. स्वामींनी ती तलवार झाडाला टांगून ठेवायला सांगितली आणि म्हणाले, तू जे करतोयस ते काम चांगलं आहे, पण हे काम करायची वेळ अजून आलेली नाही. पांडवांच्या बरोबर कृष्ण होते तरीही पांडवांना कष्ट करावे लागले. योग्य वेळ आल्यानंतर संपूर्ण देश क्रांती करेल. आता या वेळेला तुझ्या बरोबर कोणीही उभं राहणार नाही. पुढं 1879 साली वासुदेव बळवंत फडके यांना अटक झाली. खरोखर त्यांच्याबरोबर खूप काही जास्त हा समाज हा देश उभा राहिला नाही. पुढे एडनच्या तुरुंगामध्ये त्यांना डांबल्यात आलं आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला. हे आपल्याला माहितीच आहे. याच काळात अक्कलकोटमध्ये चालू झालेली एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुष्काळाच्या काळातली ती म्हणजे अन्नछत्र. दुष्काळाचे दिवस होते. जे जे लोक स्वामींच्या दर्शनासाठी येतील त्यांना किमान एक वेळचं तरी जेवण मिळालं पाहिजे म्हणून अक्कलकोटमध्ये अन्नछत्र सुरू केलं गेलं, जे आज देखील अक्कलकोटमध्ये कुणीही गेलं तरी त्याला प्रसाद म्हणून दिलं जातं. अन्नछत्राची ही परंपरा सदैव आज देखील चालू ठेवलेली आहे, ज्याची सुरुवात स्वतः स्वामी समर्थांनी केलेली होती. इसवी सन 1878 साली अजून देखील दुष्काळाचा कडाका जाणवत होता. लोक अनेक दुष्काळामुळे मरत होते. त्या काळात स्वामी समर्थ स्वतः आजारी पडलेले होते. त्यांना ताप वाढलेला होता. त्यांचं शरीर दुखत होतं, पण कोणीही त्यांना कणताना वगैरे ऐकलं नाही. ते पूर्णपणे स्वस्थ व्यवस्थित होते. फक्त सुंदराबाई नावाची एक भक्त होती जी त्यांची शुश्रूषा करत होती. स्वामींनी अन्न पूर्णपणे सोडलेलं होतं. 30 एप्रिल 1878 रविवार होता. चैत्र शुद्ध त्रयोदशीला स्वामींनी सांगितलं की आता माझी जायची वेळ आलेली आहे. स्वामींच्या शिष्य ज्योतिबा पांडे रडायला लागले. म्हणाले, स्वामी आम्ही तुमच्याशिवाय कसे जगू? त्यावर स्वामी समर्थ म्हणाले होते, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. कोणी रडू नये, मी सर्वत्र सर्व काळ असेन. माझं नाव घेतलं की मी प्रतिसाद देईन. आणि त्याप्रमाणे त्याच तारखेला दुपारी 4 वाजता स्वामी पद्मासनात बसले. त्यांनी डोळे मिटले आणि महासमाधी झाली. बाळप्पा सलग 3 दिवस समाधीमध्ये उतरून त्यांची पूजा करत राहिले आणि 3 दिवसांनी त्यांनी वरून दगड लावून समाधी पूर्णपणे बंद केली. इथं एक गोष्ट सांगणं गरजेचं आहे, ती म्हणजे स्वामींचे भक्त आणि स्वामींनी ज्यांना आपला पुत्र मानलेले होते ते हरिभाऊ म्हणजे स्वामी सूत महाराज हे मुंबईमध्ये त्यांनी एक मठ बांधलेला होता स्वामींचा. तिथं त्यांनी स्वामींच्या अगोदरच महासमाधी घेतलेली होती. म्हणजे आपल्या देवताच्या अगोदरच समाधी घेण्याची ही एक वेगळीच परंपरा स्वामी सुतांनी सुरू केली. स्वामी समर्थांनी महासमाधी घेतलेल्या या गोष्टीला आता 148 वर्ष पूर्ण झाली. फक्त अक्कलकोटच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात स्वामींचे लाखो करोडो भक्त आहेत. पण स्वामींचा हा इतिहास अनेक लोकांना माहिती नसतो. स्वामी म्हणजे पुरातन काळातले पुराणातले एखादे दैवत असेल, एखादे व्यक्ती असतील असे अनेकांना वाटत राहते. पण प्रत्यक्षात फक्त 150 वर्षापूर्वी स्वामी समर्थ अक्कलकोटमध्ये राहत होते ही गोष्ट अनेकांना पटत देखील नाही.
काही दिवसापूर्वी प्रवीण तरडे यांचा देऊळ बंद 2 नावाचा चित्रपट आलेला आहे. या चित्रपटामध्ये देखील तरडे यांनी स्वामी समर्थांचं माणूसपण दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. समाजातला अत्यंत महत्त्वाचा असा शेतकऱ्यांचा प्रश्न, शेतकरी आत्महत्येचा प्रश्न याच्यासोबत अत्यंत व्यवस्थितरित्या त्यांनी स्वामींच्या कथेचं मिश्रण करून एक काल्पनिक पण एक चांगला सामाजिक जाणीव असलेला चित्रपट बनवलेला आहे. या चित्रपटातून काही गोष्टी जरी समजत असल्या तरी स्वामींचा इतिहास मात्र समजत नाही. म्हणून लोकांना हा स्वामींचा इतिहास समजण्यासाठी, त्यांच्याबद्दलची फॅक्ट बेस्ड माहिती समजण्यासाठी, आकडेवारीसह, तारखेसह माहिती समजण्यासाठी आम्ही हा व्हिडिओ केलेला होता. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. स्वामींच्या इतिहासातल्या कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला अगोदरच माहिती होत्या ते आम्हाला कमेंट्समध्ये सांगा. आणि कोणकोणत्या गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमुळे समजल्या तेही सांगा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक मात्र करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.